राम राम जय खानदेश। आज मी असा देश मा आले ज्या देश मा 6 महिना दिवसच रास म्हणजे 6 महिना रातनी होताटे आणि काही महिना रातच की त्या महिना मा संध्याकाळी रात जशी की आता संध्याकाळी आणि मी बाहेर येले मन शिपना तर मागे म्हणावलं शिपला गेले तुमले दिसरा नशीन बराच दूर येले मी बोल राहू स्वीडन बद्दल आणि मी आठी उभा आहे तर ती आहे स्वीडननी राजधानी आणि त्या जागांना नाव आहे स्टॉकहोम आणि संध्याकाळना टाइमले मी बाहेर फिरायला येले। जर मी स्टॉकहोम बद्दल जर तुमले सांगसू ना 24 द्वीपसले जोडीसन हा एक शहर आहे म्हणून या शहरनं पाणी इतकं स्वच्छ आहे की आपण त्याला असंच पिऊ शकतस। आणि तुमले दिसरा नशीन की म्हणावली शिप इकडे बाहेर लागेले संध्याकाळना टाइम आहे आणि तुमले म्हणावलं शिप दिसरा नशीन जरा लांब येते आणि मी थोडा बाहेर येले आणि स्टॉकहोम ही जागा आहे तुमले दिसरा नशीन एकदम सुंदर अशी जागा आहे आणि मी स्टॉकहोम ही शहर फिरासाठी मन मित्राच बरोबर येले आणि मन मित्र आहे ज्यांनी मन सोबतच जॉईन करत मेरण्या आहे दार्जिलिंगना आणि मिर्जाबाई आहे तर या कर्नाटकना आहेत बँगलोरना तर तुमले दिसरा नशीन आणि आम्ही आता निघेलेत संध्याकाळना टाइमला स्टॉकहोम ही शहर फिराले। स्टॉकहोम ही एक असं शहर आहे ज्या शहरनी फिराले लोकसले कधीच नाराज नाही कर आणि तुमले ते ना दृश्य देखील समजी राहणं अशी मना मागे तुमले सिग्नल दिसरा नशीन। आपल्याकडे कसं आहे आपण कव बी रोड पास करले तर गाडी नाहीये बुवा तर किंवा गाडी दूर आहे बुवा तर आपण पैजातच पण आटे तसं निवत तर इकडे सिग्नल ना खाली एक बटन आहे तर हे बटन दाबानंतर सिग्नल लागस आणि जो आपला सिग्नल लागस तेव्हाच आपण पास करू शकतस नाही तर नाही। अहो स्टॅच्यू तुमले दिसरा नशीन स्मारक आहे अप्रतिम अशी जागा आहे आणि संध्याकाळना टाइमला या जागानं दृश्य खरंच देखासारखं आहे। जेव्हा बी सुंदर देशच ना नाव येस ना तेव्हा स्वीडन हा सगळाच मा पहिले येस आणि त्यांना कारण असं आहे तुमले जे दिशी राहणं एकदम अप्रतिम अशी जागा आहे आणि संध्याकाळना टाइम आहे आणि काही महिना इकडे संध्याकाळी जरा शोकांतिका आहे आपल्यासाठी। तुमले ऐकीसन आश्चर्य वाटीन की स्वीडन एक मात्र असा देश आहे की तो पूर्णपणे कचरा मुक्त आहे म्हणजे आटे झांबलीसन बी तुमले कचरा सापडणार नाही आणि ऐकीसन खरंच वेगळं वाटीन तुमले की स्वीडन मा कचरा बाहेर देश मा मागाडावस तेच ना शेजारले नॉर्वे म्हणेसन देश आहे तेच ना शेजारी आहे तर नॉर्वेवरून दरवर्षाला 80 टन कचरा स्वीडन मागाडस ना मागलं कारण असं आहे की कचऱ्यापासून या लोकल लाईट बनवतस म्हणजे इलेक्ट्रिसिटी बनवतस विचार करा कितला पुढे याव देश आणि हा सगळा समुद्रच आहे आणि चारी बाजूले या देशना समुद्र आहे म्हणून गैरा सुंदर हा देश आहे म्हणजे चारी बाजूले समुद्र किनारा आहेत चारी बाजूले समुद्र आणि मधमा हा छोटासा देश आहे। स्वीडन या देशनी भाषा स्वीडिश आहे पण 90% लोक आटे इंग्लिशच बोलतात आणि तुमले दिसरा नशीन मन बॅकग्राऊंडले या सगळा पब आहे तिकडे आणि रातना पार्ट्यासाठी इकडे लोक आहेत आणि आडे पार्टी चालू आहे पब मा तर तुमले दिसरा नशीन मधमा दे का मधमा बाहेरनी पार्टी जाय राहून मी तुमले रे लुक। स्वीडन हा देश श्रीमंत देशच पैकी एक आहे आणि 2012-13 मा तर 4 नंबरले गेत हा देश म्हणजे तुम्ही विचार करा की कसं आयुष्य जगतच असते या लोक आणि तुमले या बिल्डिंग नावर आहे त्या बिल्डिंगला लोगो दिसरा ना अशा बऱ्याच युनिक गोष्टी तुमल्या आटे देखायला भेटतील म्हणजे गैर इंटरेस्टिंग देश आहे आणि हे शहर तर यांबद्दल काय बोलेन माणूस म्हणजे या शहर बद्दल जितलं बोलसू तितलं कमी आहे आणि तुमले दिसरा नशीन वाव सुंदर अशी जागा आहे इकडे तुम्ही देखू शकतास। या देशमा जर आई वडील पोरगा जाया तर गव्हर्नमेंट तेसले 480 दिवस त्या सुट्ट्या देस त्या पोरगानी देखभाल करासाठी त्याने वाली काळजी लेवासाठी शिस्त आणि नियमच मा वगैरे स्ट्रिक्ट ठेवू देस आणि ही जागा देखा तुम्ही जरा कशी आहे हा मेन हायवे आणि त्यानावरून ब्रिज आणि त्यांना आजूबाजूले बिल्डिंगा एकदम जबरदस्त अशी जागा आहे तर ही स्टॉकहोम ही सिटी ना सुंदर सिटीज पैकी एक असं नाव आहे या देशमा आणि तुमले दिसरा नशीन स्टॉकहोम ही सिटी सुंदर सिटीज पैकी एक आहे या देशनी म्हणजे सगळ्यात मग सुंदर स्टॉकहोमच आहे का बरं की राजधानी त्यामुळेच आहे आणि तुमले दिसरा नशीन वाव आणि आटला ट्रेन देखा आणि या सिटीमा फिरासाठी जसं आपल्याकडे सिटी बस राहतीस तशासाठी सिटी ट्रेन राहतीस आणि जागा फिरासाठी आम्ही बराच दूर चालत गेलेत। या देशमा धाकल्ला पोरसले मारावर पूर्णपणे बंदी आहे म्हणजे जर तुम्ही धाकल्ला पोरसले मारताना दिशी घ्या तर तुमले डायरेक्ट जेलमा टाक देतील आणि हाच कायदा जर आपला भारतमा राहता तर आज सगळा मायबाप जेलमा राहतात मना बी राहतात बारे का बरं की मला दाखल पण इथला टीम काढले मन मायबापच नाही अरे बाप
नोबेल पुरस्कार बद्दल ऐकले ना सगळ्यांनी, त्यांनी बी सुरुवात स्वीडन पासूनच होती. म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या एक व्हिडिओ मा कव्हर नेऊ शकतात. तर त्यामुळे मी जिथलं विरानं तिथलं तुम्हाला सांगायला प्रयत्न करानू, जिथलं शक्य विरानं तिथलं तुम्हाला मी सिटी दावाना प्रयत्न करानू. आणि जसं आपला महाराष्ट्रामा आपला राजसना किल्ला आहेत ना, तशा जसना आल्या जुन्या बिल्डिंग आहेत त्यासना पूर्वजसना. तर तुम्हाला दिसरा नशीन तशा जस नाही जुन्या बिल्डिंग आहेत त्या कोणीतरी जुना लोकच बनायलेत. आपण म्हणतात ना आपल्याकडे बी इंग्रजी सण असं बांधले झालेत. ह्या देशमा शिक्षण गैर स्वस्त आहे. म्हणजे स्वीडनना ज्या पोरं आहेत त्या कोणता बी युनिव्हर्सिटीमा जायसन बसू शकतस आणि शिक्षण लिहू शकतस. अरे या गाड्यासवाला गैर आवाज करा ना, तर यातले रात दिन संध्याकाळ म्हणजे दिनच उगेल होता. आपण म्हणतोस ना आपला देशमा की लवकर जर पोरं झोपणार नाही तर तुला गाते दिन उगना तर यस ना दिनच उगरा ना, म्हणजे अडे रात होतच नाही. तुमले दिसणार नसेल पण संध्याकाळी अर्धा पाऊण तास मला लगेच उद्या होते. मी 2 दिन पासून नोटीस करा होते. आणि तुमला बस दिसरा नाही अशी नाही, सिटी बस आहे आटली. आडे तुमले गाड्या घोड्या गैऱ्या दिसरा नाही असतील, पण गाडी चालवताना जर तुम्ही फोनवर बोलताना बी असले दिशी घ्या तरी बी पोलिस तुमले पकडेसन जेलमा टाक देतील. म्हणजे कायदा गैर स्ट्रिक्ट आहे तेच ना. आणि आई गाडी तुम्ही देखा कोणता जमानानी आहे काय माहिती, आणि त्यांना बसेल जनावर बी तुमले दिसरा नसतील. हे शहरच काहीतरी वेगळे आहे. म्हणजे आठवण आहे ना हाला आणि इच्छाच न्यू इयर आणि म्हणेवाली. तुमले व्हिडिओ कसा वाटणार कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढला व्हिडिओ मा लवकरच भेटतो. जय खानदेश.